कोवाड परिसरात इंग्लिश स्कूल होणे काळाची गरज. संजीव पाटील. कोवाड तालुका चंदगड येथे सर्वोदय शिक्षण संस्थेमध्ये नव्याने इंग्लिश स्कूल निओ गोवा फाउंडेशनच्या वतीने पहिलीपासून आम्ही शिक्षण ही काळाची गरज असून आम्ही निओ गोवा फाउंडेशनच्या वतीने शाळा चालू करत असल्याचे संजीव पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. पाहूया ते काय म्हणतात. महान कार्य न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड. मी संजीव पाटील, प्रमोटर ऑफ नवीन आमचे स्कूल चालू करतो आहे, निओ गोवा एंग्लो स्कूल, जे आम्ही आजपासून प्रमोट केलं आणि ॲडमिशन ऑलरेडी चालू झालेली आहे. आमचं ऑलरेडी एक गोव्यामध्ये स्कूल आहे. आम्ही इकडे नवीन स्कूल चालू करतो, काळाची गरज बघून आम्ही चालू करतो आणि ह्या स्कूलला आताच आम्हाला भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे. ॲडमिशन ऑलरेडी ओपन झालेली आहेत. नाही म्हटलं तरी 60-70 ॲडमिशन ऑलरेडी झालेली आहेत फोनवरून, की आता आम्ही सोमवारपासून सगळे पेपर कंप्लीट होणार आमचे. आणि आम्हाला तुमची सगळ्यांची सहकार्य आणि तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे, कारण स्कूल आम्हाला हे एक वेगळ्या लेवलचं स्कूल चालू करून दाखवायचं आहे आणि होईल. कारण ज्या तऱ्हेचे पालकांचा रिस्पॉन्स आहे आणि पालकांची जी मागणी आहे ती सगळी लक्षात घेऊन त्यांच्या सल्ल्यानुसार हे स्कूल चालेल. एवढंच मला सांगायचं. आज गोव्यामध्ये आपण स्कूल हे चांगल्यापणे चालवत आहात. हो, त्याच धर्तीवर चंदगड तालुक्यामध्ये चालवण्याचं ध्येय आपण घेतलं, त्याबद्दल काय सांगू शकाल आपण? म्हणजे काय पहिल्यांदा म्हणजे मला एक उमेद वाटते, कारण आम्ही गोव्यामध्ये शाळा चालवतो त्यापेक्षा आपल्या भागामध्ये आम्हाला शाळा चालू करायला मिळते हे आम्हाला नशीब वाटतं. कारण जो 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 आपला भाग तो आपला भाग, गोव्यामध्ये आम्ही व्यवस्थित शाळा चालवतो आहे. आम्हाला यंदा पुढच्या क्लासेसला पण परमिशन मिळालं आहे. आम्हाला मुख्यमंत्र्यांनी भरपूर मदत केलेली आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांनी खूप वेळा गेलो, त्यांनी आम्हाला भरपूर मदत केली. त्याचप्रमाणे त्याच धर्तीवर जी लेवल तिकडची आहे तीच लेवल आम्ही इकडे देणार आहे. आणि जे ह्या 15-20 किलोमीटरमध्ये ज्या तऱ्हेचं स्कूल नाही आहे तो आम्ही देण्याचा प्रयत्न करणार. आज या तालुक्यामध्ये बऱ्याच शैक्षणिक संस्था आहेत, बऱ्याच इंग्लिश मीडियम स्कूलसुद्धा सुरू आहेत. एक वेगळेपण आपण आपल्या शाळेचं काय असेल? वेगळेपण म्हणजे आम्ही पहिल्यांदा पालक, मूल आणि टीचर्स ह्यांना एकत्र, प्रत्येक पालकाची वेगळी मिटिंग असतो, प्रत्येक विद्यार्थ्याची वेगळी मिटिंग असतो आणि त्याच्यातून जे या भागात जे पाहिजे तो आम्ही देण्याचा प्रयत्न करू. ही तुम्ही म्हणता एक युनिक शाळा असेल, ज्यातून आता जे पालक जे 20 किलोमीटर 30 किलोमीटर लांब पाठवतात ते पाठवणं बंद होईल. कारण तीच मेथड आम्ही तिकडे वापरली, जी 25-30 किलोमीटर लांब जायची. ते सगळे पालकांना समजून चुकलं की ही शाळा आम्हाला त्या लेवलचं शिक्षण देते. आज मी मुद्दाम गोव्याचा सगळा स्टाफ घेऊन आलो, म्हणजे थोडे स्टाफ आले, बाकीचे आले नाही आहेत. हेच सांगायचा प्रयत्न करा. त्यांना तुम्हाला बोलायला लावलं, त्यांना तुमच्याशी संवाद साधायला लावला, कारण तुम्हाला पण समजलं पाहिजे की मी एक संजीव पाटील खोटं बोलू शकतो, पण जे स्टाफ येऊन तुमच्याशी बोलले त्यांनी संवाद साधला पालकांशी, हेच आम्हाला पाहिजे होतं. जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की आम्ही कुठच्या लेवलला शाळा न्यायचा प्रयत्न करतो. आणि आमच्याकडे एकही स्टाफ हा अनक्वालिफाईड असणार नाही, सगळे स्टाफ क्वालिफाईड असणार. आणि त्याचबरोबर आमच्याकडे प्रॉपर लॅबोरेटरीज असणार, प्रॉपर. आता मी तुम्हाला सांगितलं गोव्यामध्ये आम्ही प्राधान्य देतो डिसिप्लिनला. सो आम्ही PT टीचर आम्हाला जो आहे ना स्ट्रॉंग लागणार, कारण आम्ही बघितलं की खूपशा शाळेमध्ये PT टीचर्स नाही आहेत, प्रॉपर लॅबोरेटरीज नाही आहेत. हा प्रकार इथे नाही होणार. तर तुमचं काय वेगळेपण असेल तर आम्ही सुसज्ज शाळा देऊ, ज्याच्यामध्ये कुठल्याही अँगलमधून काही नाही, हा प्रकार होणार नाही. तुमचा एक वेगळा अजेंडा आहे, तो संध्याकाळी 7 तो सांगा. 9 ते 7 ते तो सांगा. आता आम्ही लोकांना आवाहन करतो आमच्या शाळेमार्फत, की आम्ही गोव्यामध्ये सुद्धा वेगवेगळे उपक्रम राबवतो. आज आम्ही बघतोय की पालक म्हणतात की बाबा मुलं बिघडत चालेल, पण आम्ही ह्या पंचक्रोशीतील किंवा गोवाडच्या आसपास 15-20 किलोमीटर आम्ही सगळ्या लोकांना जाऊन भेटणार. सरपंच, डेअरी चेअरमॅन किंवा बाकी जे मंडळ आहेत त्यांना सांगणार आहे की संध्याकाळी 7 ते रात्री 9पर्यंत कंपल्सरी सगळ्यांनी मोबाईल बंद ठेवायचे, TV बंद ठेवायचे. आणि जे पूर्वी 20 वर्षापूर्वी जे वातावरण होतं ते आम्ही गावात क्रिएट करायचं. त्याच्यासाठी मला जे लोकल लोकप्रतिनिधी आहेत, जे वार्ड मेंबर आहेत, जे सरपंच आहेत, त्यांची मदत लागणार, डेअरीवाल्यांची मदत लागणार, जे संस्था आहेत, जे मंडळ आहेत, युवक मंडळ, त्यांची मदत लागणार. आम्ही त्यांना जाऊन भेटणार आणि हा मुद्दा त्यांना पटवून देणार की जेणेकरून काय होऊ शकतं. गोव्यामध्ये आपण अतिशय उत्तमरित्या आपलं स्कूल चालवलेलं आहात. आज कोवाड येथे तुम्ही प्रथमच याची सुरुवात करणार आहात. एकंदरीत इथे सुरू करत असताना येथील फी काय असेल आणि जो टीचिंग स्टॉप आहे तो गोव्यासारखाच असेल काय, कसं काय असेल, थोडक्यात आपण सांगा. आता फीचा जो मुद्दा आहे ना, जी इथे गोवाडमध्ये जी फी प्रचलित आहे तेवढीच फी असते. कारण आम्ही गोव्यातून आलो म्हणजे काय आम्ही मोठं काही करणार नाही. जे इथे फी आहे तीच असणार. आणि आम्ही पालकांना जाणीव करून देणार की तुम्ही जी फी पे करता त्याच्यापेक्षा जास्त आम्ही देतोय. त्यावेळेला कदाचित आम्हाला पालकही सांगतील बाबा तुम्ही थोडी फी वाढवा, कारण पालकांना हे समजतं की बाबा ह्या फीमध्ये हे एवढं देऊ शकत नाही, पण जो तुम्ही विचार करता त्याच लेवलचं देणार. आणि आम्ही
प्रयत्न करणार की प्रॉपर ज्या टीचर्स आहेत त्या आम्ही कमीत कमी 80% तरी आम्ही तिकडून आणण्याचा प्रयत्न करणार. कारण ज्यावेळेला गोवा सोडून त्याला इकडून शिक्षक तिकडे गेले, आता आम्ही उलटं तिकडून शिक्षक इकडे आलो. हा आमचा प्रयत्न असतो. 80% तरी आम्ही तिकडचे शिक्षक इकडे असतो. आणि आता ऑलरेडी आम्ही एक टीचर इथे ऑलमोस्ट अपॉइंट केले जी ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून काम करणार आणि ओव्हरऑल शाळेची देखभाल त्या गोव्यातून इथे राहून शाळेची देखभाल पूर्ण करणार.